नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. वर्गामध्ये आपण सार्वजनिक आयव्ययाच्या शेवटच्या प्रकरणाला म्हणजे चौथ्या प्रकरणाला सुरुवात केली होती. ह्या सेमिस्टरच्या प्रकरणाचं नाव आहे सार्वजनिक कर्ज. आता या प्रकरणामध्ये आपण पहिला पॉईंट पूर्ण वर्गामध्ये पाहिला होता. त्यामध्ये आपण पाहिलं होतं की सार्वजनिक कर्ज म्हणजे काय. तर सरकार आपला जास्तीचा खर्च भागवण्यासाठी देशातून आणि विदेशातून जे कर्ज उभारते त्याला आपण सार्वजनिक कर्ज असं म्हणतो. त्याचबरोबर आपण पाहिलं होतं की सरकारला कुठून कुठून कर्ज उपलब्ध होतं, म्हणजे सरकारच्या कर्जाचे मार्ग कोणते, स्रोत कोणते. तर त्यामध्येही आपण पाहिलं होतं की सरकारला म्हणजे कर्ज उभारणीचे दोन मार्ग आहे सरकारचे. एक म्हणजे देशांतर्गत आणि दुसरं म्हणजे बाह्य. ठीक आहे, त्याला आपण बहिर्गत कर्ज उभारणी असं म्हणू शकतो. तर देशांतर्गत कर्ज उभारणीमध्ये सरकारला देशातील नागरिक असतील, व्यापारी बँका असतील, त्याचबरोबर बँकेतर वित्तीय संस्था असतील किंवा आपली भारताची जी रिझर्व्ह बँक आहे त्याला आपण मध्यवर्ती बँक म्हणतो, यांच्याकडनं मोठ्या प्रमाणात कर्ज मिळतात. याला आपण देशांतर्गत कर्ज उभारणीचे मार्ग म्हणतो. त्याचबरोबर सरकारला परकीय देशाकडनं सुद्धा कर्ज उपलब्ध होतं. मग त्यामध्ये परकीय नागरिक असतील, परकीय सरकार असेल किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या ज्या वित्तीय संस्था असतात, जागतिक बँक असेल किंवा IMF असेल, यासारख्या वित्तीय संस्थेकडनं सुद्धा सरकारला मोठ्या प्रमाणात कर्ज मिळत असतं. हे झाले बाह्य कर्ज उभारणीचे मार्ग. या पद्धतीने आपण सार्वजनिक कर्जाचे स्रोतही पाहिले होते. त्यानंतर सरकारला कर्ज का काढावं लागतं किंवा सार्वजनिक कर्जाचे काय महत्त्व आहे, का सार्वजनिक कर्जाची गरज पडते, तर तो भागही आपण वर्गामध्ये पाहिला होता. त्यामध्ये आपण पाहिलं की सरकार जे अंदाजपत्रक सादर करते त्या अंदाजपत्रकामध्ये जी तूट निर्माण होते ती तूट भरून काढण्यासाठी सरकारला कर्ज काढावं लागतं. त्याचबरोबर आपण पाहतो की दिवसेंदिवस सरकारच्या खर्चामध्ये, संरक्षण खर्चामध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढ होती आहे. संरक्षण खर्चामध्ये वाढ झाल्यामुळे सरकारच्या सार्वजनिक खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होती आहे. त्यामुळेही सरकारला कर्ज काढावं लागते. त्याचबरोबर सरकारने जे कल्याणकारी राज्याची संकल्पना स्वीकारलेली आहे, म्हणजे देशातील जनतेच्या महत्तम कल्याणासाठी ज्या ज्या गोष्टी करणं गरजेचं आहे त्या सर्व गोष्टी किंवा त्या जबाबदाऱ्या सरकारने स्वीकारल्यामुळे सरकारला फार मोठ्या प्रमाणात कर्ज करावं लागतं. कारण सरकारला या लोकांच्या कल्याणासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवाव्या लागतात आणि ह्या योजना राबवण्यासाठी सरकारला मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो आणि हा खर्च सरकार कर्जाच्या माध्यमातून भागवत असते. त्याचबरोबर देशाचा आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी सरकारला वेगवेगळ्या प्रकारच्या पायाभूत सुविधा आपल्या देशामध्ये निर्माण कराव्या लागतात. वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प सुरू करावे लागतात, वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम सुरू करावे लागतात. त्यासाठी सुद्धा सरकारला मोठ्या प्रमाणात कर्ज काढावं लागतं. अशा पद्धतीने आपण खूप सारे मुद्दे हे सार्वजनिक कर्जाच्या महत्त्वामध्ये पाहिलं होतं. त्याचबरोबर आज आपल्याला पाहायचं आहे की सरकारने जे कर्ज काढलेले आहे किंवा जे सार्वजनिक कर्ज काढलेले आहे, ह्या सार्वजनिक कर्जाच्या परतफेडीच्या पद्धती, म्हणजे तुम्हाला माहिती आहे की कोणीही कर्ज घेऊ, सरकार घेऊ किंवा एखादी व्यक्ती, ज्यावेळेस कर्ज घेतलं जातं त्यावेळेस कधी ना कधी त्या कर्जाची परतफेड ही व्याजासहित आपल्याला करावी लागते. सरकारचंही असंच आहे. सरकारने सरकारने कर्ज घेतलं तर त्या कर्जाची परतफेड सरकारला ही व्याजासहित करावी लागते. मग सरकारच्या ह्या कर्जाच्या परतफेडीच्या पद्धती कोणत्या आहे, सार्वजनिक कर्जाच्या परतफेडीच्या पद्धती कोणत्या आहे, त्या पद्धती आपण आज ऑनलाईन लेक्चरद्वारे किंवा ह्या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. तर पहिली पद्धत आहे कर्जफेडीस नकार देणे किंवा कर्जनिषेध. तर कर्जनिषेध म्हणजे काय, तर कर्जफेडीची जबाबदारी पूर्णपणे नाकारणे म्हणजे कर्जनिषेध होय. म्हणजे सरकारला एवढा अधिकार असतो की सरकार घेतलेलं कर्ज परतफेड करण्यासाठी नाही म्हणू शकते किंवा नकार देऊ शकते. या पद्धतीचा अवलंब आपण जर इतिहास पाहिला तर 2-3 वेळा ह्या पद्धतीचा अवलंब इतर देशांनी केलेला आपल्याला पाहायला मिळतो. परंतु त्याचं प्रमाण फार कमी आहे. का बरं? कारण या पद्धतीचा जर अवलंब देशाने केला
तर त्या देशाची देशांतर्गत पातळीवर किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर पत खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे शक्यतो या पद्धतीचा वापर कोणतंच सरकार करत नाही. त्याचबरोबर कर्ज परतफेडीचा दुसरा मार्ग आहे किंवा पद्धत आहे ती म्हणजे कर्ज परिवर्तन होय. तर कर्ज परिवर्तन म्हणजे काय, तर जुन्या कर्जाचे नव्या कर्जात रूपांतर करणे. म्हणजे थोडक्यात ज्यावेळेस सरकारकडे कर्जफेडीसाठी साधनसामग्री किंवा वित्तीय साधनसामग्री उपलब्ध नसेल त्यावेळेस सरकार अशा कर्जफेडीच्या परिवर्तनाचा मार्ग अवलंबू शकते. मग यामध्ये काय केलं जातं, तर जुन्या कर्जाची किंवा पूर्वी घेतलेल्या कर्जाची परतफेड केली जात नाही, तर त्या कर्जाचं नवीन कर्जामध्ये रूपांतर केलं जातं. म्हणजे आपण आपल्या भाषेमध्ये त्याला नवं जुनं करणं असं म्हणतो, बरोबर आहे की नाही. म्हणजे या पद्धतीमध्ये प्रत्यक्ष कर्जाची परतफेड होत नाही, तर जे कर्ज आहे तेच कर्ज त्या कर्जाचं परिवर्तन केलं जातं. म्हणजे जुन्या कर्जाचं नव्या कर्जामध्ये रूपांतर केलं जातं. त्यालाच म्हटलं जातं कर्ज परिवर्तन. ठीक आहे. कर्ज परतफेडीची दुसरी पद्धत आहे ती म्हणजे कर्ज खरेदी. तर कर्ज खरेदी म्हणजे काय, की पूर्वी सरकारने आपले जे कर्ज रोखे बाजारामध्ये विकलेले, सरकारला ज्यावेळेस कर्जाची गरज पडते त्यावेळेस सरकार काय करतं, तर खुल्या बाजारामध्ये कर्ज रोख्यांची विक्री करतं आणि त्या माध्यमातून कर्ज उभारतं. तर कर्ज खरेदी म्हणजे काय, की खुल्या बाजारामध्ये जी कर्जरोखे सरकारने विकलेली पूर्वी तीच कर्जरोख्यांची खरेदी करणे याला कर्ज खरेदी असं म्हणतात. तर ह्या कर्ज खरेदी करणे हा सुद्धा कर्जफेडीचा एक प्रकार आहे. म्हणजे जे म्हणजे जे कर्ज सरकारने कर्जरोखे विकलेले तेच कर्जरोखे परत बाजारातून त्या लोकांकडनं काय करणं, खरेदी करणं, म्हणजे थोडक्यात काय करणं, कर्जाची परतफेड करणं. हाही मार्ग सरकार फार मोठ्या प्रमाणात अवलंबतं, कारण ही एक सरळ आणि साधी सोपी पद्धत आहे. यामुळे कर्जाची हळूहळू परतफेडही सरकारला करता येते. परंतु ही जी पद्धत आहे ही फार मोठ्या प्रमाणात अशी अनियमित पद्धत आपल्याला म्हणजे आहे असं समजते. कारण किती प्रमाणात या पद्धतीने कर्ज परतफेड होईल हे लोकांनाही कळत नाही आणि सरकारलाही त्याविषयी कोणत्या प्रकारचं सरकारकडे नियोजन नसते. ठीक आहे. तर कर्ज खरेदी हे सुद्धा सार्वजनिक कर्ज परतफेडीचं एक महत्त्वाचं पद्धत आहे. त्यानंतर कर्ज परतफेडीचा पुढची पद्धत ती म्हणजे काय, की भांडवली कर उभारणे किंवा भांडवली कर लादणे. थोडक्यात काय होतं, की सार्वजनिक कर्ज फेडण्यासाठी भांडवलावर किंवा संपत्तीवर कर आकारला जातो. ज्यावेळेस युद्ध काळात फार मोठ्या प्रमाणात कर्ज काढले जाते ते युद्धासारख्या अनुत्पादक कार्यासाठी वापरले जाते. युद्ध काळामध्ये जे कर्ज काढले जाते ते कर्ज हे अनुत्पादक कार्यासाठी फार मोठ्या प्रमाणात वापरले जाते. या कर्जाचा जो बोजा आहे तो बोजा तीव्रतेने जाणवतो. हे कर्ज फेडण्यासाठी मग सरकार मोठ्या प्रमाणात भांडवलावर कर आकारते. यालाच काय म्हटलं जातं, की म्हणजे ही सुद्धा एक कर्ज परतफेडीची फार मोठी पद्धत आहे. म्हणजे का बरं, तर युद्ध काळामध्ये भाववाढीची जी परिस्थिती निर्माण होते ही परिस्थिती निर्माण झाल्याने तेजीची परिस्थिती निर्माण होते आणि त्यामुळे काय होतं, तर उद्योगपती आणि व्यापारी मोठ्या प्रमाणात नफा मिळवून संपत्ती संचय करीत असतात. मग ह्याच संपत्तीपैकी काही भाग सरकार काय करतं, म्हणजे ह्या संपत्तीवर मोठ्या प्रमाणात भांडवल कर लावून कराच्या मार्गाने सरकार त्यांच्याकडचा जास्तीचा पैसा काढून घेण्याचा प्रयत्न करतं आणि याच माध्यमातून सरकार आपल्या कर्जाची परतफेड करत असतं. हा सुद्धा सार्वजनिक कर्जाच्या परतफेडीचा एक मार्ग आहे किंवा पद्धत आहे. सार्वजनिक कर्ज परतफेडीची पुढची पद्धत पाचवी ती म्हणजे काय, की कर्ज फेड निधी. त्याला सिंकिंग फंड असंही म्हणतात. तर या पद्धतीनुसार काय होतं, की सरकार ज्यावेळेस कर्ज घेते तेव्हाच त्याच्या परतफेडीसाठी एक निधी स्थापन करते. त्याला कर्जफेड निधी असं म्हणतात. आणि ह्या निधीमध्ये काय केलं जातं,
तर दरवर्षी सरकारला जे कराच्या माध्यमातून उत्पन्न मिळतं त्या उत्पन्नातला विशिष्ट रक्कम किंवा त्या उत्पन्नातला एक विशिष्ट भाग या निधीमध्ये जमा केला जातो. ठीक आहे. आणि त्यानंतर ज्या वेळेस कर्जाचा कालावधी पूर्ण होतो, मग ते कर्ज 5 वर्षासाठी असेल 10 वर्षासाठी असेल, त्या कर्जाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर कर्जफेडीसाठी आवश्यक रक्कम ह्या निधीतून मग उपलब्ध होते. पण काय होतं की सरकार कर्जफेड निधी स्थापन करते, त्याच्यामध्ये दरवर्षी कराच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नातला विशिष्ट भाग त्या निधीमध्ये जमाही केला जातो. परंतु ज्यावेळेस सरकारला इतर कार्यासाठी पैशाची अडचण निर्माण होते त्यावेळेस सरकार काय करतं, या निधीतला पैसा तिथं वापरते आणि ज्या कारणासाठी कर्जफेड निधी सरकारने उभारलेला असतो तिथे त्या कर्जाची परतफेड सरकारकडनं होणं अशक्य होऊन जातं. परंतु हा पण एक खूप चांगला मार्ग आहे की त्यामुळे सरकारवर जो कर्जाचा बोजा निर्माण होतो तो बोजा त्या पद्धतीने सरकारला वाटत नाही. म्हणून कर्जफेड निधी उभारणे हा सुद्धा कर्ज परतफेडीचा एक महत्त्वाचा मार्ग आहे. कर्ज परतफेडीचा पुढची पद्धत आहे ती म्हणजे वर्षासनी. आता वर्षासनी म्हणजे काय की जेव्हा सरकारने अनेक प्रकारची कर्ज घेतलेली असतात किंवा कर्जाचा भार हा जास्त झालेला असतो तेव्हा कर्जफेडीसाठी सरकार वर्षासनी ही पद्धत वापरली जाते. म्हणजे ही पद्धत वापरते का बरं, किंवा वर्षासनी म्हणजे काय तर यामध्ये वार्षिक हप्ते तयार केले जातात. म्हणजे मुद्दल आणि त्या हप्त्यामध्ये मुद्दल आणि व्याज ह्या दोघांचाही समावेश होतो आणि दरवर्षी ठराविक रकमेचा हप्ता दिला जातो, म्हणून त्याला वार्षिक वृत्ती किंवा वर्षासन असं म्हणतात. म्हणजे कर्जाची परतफेड ही वार्षिक हप्त्याने दिली जाते म्हणून त्याला वर्षासनी म्हणतात. कर्जफेडीची ही फार चांगली पद्धत आहे, मात्र या पद्धतीचा सरकारच्या तिजोरीवर फार मोठ्या प्रमाणात ताण येत असल्याने या पद्धतीचा वापर फार कमी प्रमाणात केला जातो. परंतु वर्षासने ही सुद्धा कर्ज परतफेडीची एक खूप चांगली पद्धत आहे. कर्ज परतफेडीचा किंवा सार्वजनिक कर्जाच्या परतफेडीचा अजून एक पद्धत आहे किंवा अजून एक मार्ग आहे, तो म्हणजे कोणता तर तुटीचा अर्थभरणा. सरकार तुटीचा अर्थभरणा करून किंवा अर्थभरण्याचा उपयोग करून देशातील जी कर्ज आहे त्याला देशांतर्गत कर्ज म्हणतो, ह्या देशांतर्गत कर्जाची परतफेड करण्यासाठी सरकार तुटीचा अर्थभरण्याचा वापर करत असते. तुटीचा अर्थभरणा करणे म्हणजे काय करणे तर नवीन नोटा छापून सरकार कर्जाची परतफेड करू शकते. परंतु ज्यावेळेस सरकार नवीन नोटा छापतं किंवा नवीन चलनाची छपाई करतं त्यावेळेस चलनवाढ ही मोठ्या प्रमाणात होते आणि चलनवाढीमुळे त्याचे अर्थव्यवस्थेवर फार दुष्परिणाम झालेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे चलनवाढीमुळे महागाई मोठ्या प्रमाणात होते आणि ह्या महागाईमध्ये देशातील जी सर्वसामान्य जनता आहे ती सर्वसामान्य जनता ही होरपळून निघू शकते. त्यामुळे कित्येक वेळा असं म्हटलं जातं की तुटीचा अर्थभरणा करणे म्हणजे दुसरं तिसरं काही नसून रोगापेक्षा औषध भयंकर. म्हणजे कर्ज जरी किरकोळ असलं तरी त्या कर्जाच्या परतफेडीसाठी तुटीचा अर्थभरणा हे मार्ग अवलंबणं म्हणजे ही फार घातक गोष्ट त्या अर्थव्यवस्थेसाठी होऊ शकते. म्हणून शक्यतो याचा वापर फार रेअरली किंवा खूप आणीबाणीचा काळ असेल, गरज असेल तरच चलनाच्या छपाईचा मार्ग अवलंबला जातो. परंतु तुटीचा अर्थभरणा ही सुद्धा सार्वजनिक कर्जाच्या परतफेडीचा एक महत्त्वाचा मार्ग किंवा पद्धत म्हणून आपण ह्या पद्धतीकडे पाहू शकतो. पुढची पद्धत आहे व्याजाचे दर कमी करणे. आता व्याजाचे दर कमी करणे म्हणजे काय की सार्वजनिक कर्जावरील व्याजाचे दर जास्त असतील तर ते कमी करण्यास भाग पाडणे या मार्गाचा अवलंब करून कर्जाचा काही भार कमी केला जातो. म्हणजे सरकारने जे पूर्वीचं कर्ज घेतलेले आहे किंवा ज्या कर्जरोख्यांची विक्री बाजारामध्ये करून कर्जाची जर उभारणी केली असेल तर पूर्वी जो व्याजाचा दर होता तो व्याजाचा दर सरकार काय करतं कमी करायला भाग पाडतं. पण याचा परिणाम काय होतो तर याचा परिणाम असा होतो की यामुळे म्हणजे हे जे कर्ज त्यावेळेस सरकारने घेतलेलं असतं त्यावेळेस काही एक विशिष्ट करार दोघांमध्ये झालेला असतो आणि हा करार ह्या व्याजाचे दर कमी करण्यामुळे बदलल्यामुळे
सरकारचा दर्जा आणि त्या कराराचं महत्त्व या दोन्ही बाबतीत धोका सरकारला निर्माण होतो आणि त्यामुळे सरकारवर अविश्वासाचे आणि अनिश्चिततेचे वातावरण निर्माण होऊन आर्थिक स्थैर्याला धोका पोहोचतो. म्हणून या मार्गाचाही अवलंब सरकार फार वेळा करत नाही किंवा कमीत कमी वेळा करते. त्यामुळे सार्वजनिक कर्ज परतफेडीचं व्याजाचा दर कमी करणे ही सुद्धा एक पद्धत आहे. पुढची पद्धत सांगता येईल ती म्हणजे काय, तर ज्यावेळेस सरकारला कर्जाची परतफेड करायची असते त्यावेळेस सरकार कराच्या प्रमाणामध्ये किंवा करांच्या दरामध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढ करते आणि उत्पन्न मिळवते. त्यामुळे त्या मिळालेल्या उत्पन्नातून सरकार काय करतं, आपला जो कर्जाचा भार आहे तो कमी करण्याचा सरकार प्रयत्न करतं. पण या पद्धतीमुळं काय होतं, तर सरकारने करांच्या दरामध्ये जर वाढ केली तर त्याचे दूरगामी परिणाम हे उपभोक्ता, उत्पादक या आणि अर्थव्यवस्था या तिन्ही लोकांना सहन करावे लागतात. मग उत्पादन, राहणीमान, रोजगार आणि आर्थिक स्थैर्य याच्यावर ह्या कराचे दर वाढवल्यामुळे अनिष्ट परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळं याही पर्यायाचा सरकार खूप काळजीपूर्वक वापर करते. त्यानंतर पुढचं कर्ज परतफेडीची पद्धत आहे ती म्हणजे काय, क्रमानुसार कर्जाची परतफेड. तर सरकारला दरवर्षी कोणत्या ना कोणत्या कर्जाची परतफेड करावी लागते, कारण सरकार दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणात कर्ज घेत असते. तुम्हाला माहिती आहे कर्ज का घेतलं जातं, सरकारची वेगवेगळी प्रकारची उद्दिष्ट असतात, ध्येय धोरणे असतात. ती उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी किंवा ती ध्येय धोरणे पूर्ण करण्यासाठी सरकारला फार मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो आणि हा जास्तीचा खर्च सरकारला मिळणाऱ्या उत्पन्नातून म्हणजे मिळणारं जे उत्पन्न आहे ते उत्पन्न पुरेसं नसतं. मग हा जास्तीचा खर्च करायचा कसा, तर सरकार काय करतं, कर्जाच्या माध्यमातून हा जास्तीचा खर्च भागवतं. त्यामुळे सरकारला खूप मोठ्या प्रमाणात आणि सतत कर्ज घ्यावी लागतात. मग ही कर्ज सरकारला दरवर्षी सरकारला प्रत्येक कर्ज किंवा कोणत्या ना कोणत्या कर्जाची परतफेड ही करावीच लागते. ही परतफेड करण्यासाठी सरकार काय करतं, तर कर्जाचा क्रम लावतो. मग हा क्रम कालखंडानुसार लावला जातो आणि त्या क्रमानुसार सरकार काय करतं, कर्जाची परतफेड करतं. आणि सार्वजनिक कर्ज परतफेडीचा शेवटचा मार्ग आहे किंवा शेवटची पद्धत आहे ती म्हणजे काय, की सरकारने जो अंदाजपत्रक सादर केलं जातं किंवा जो अर्थसंकल्प दरवर्षी सादर केला जातो त्या अंदाजपत्रकामध्ये कधीकधी शिल्लक फार मोठ्या प्रमाणात राहते. जेव्हा अंदाजपत्रकात शिल्लक राहते तर शिल्लक राहते म्हणजे काय, की सरकारला मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा सरकारला मिळणारा होणारा जो खर्च आहे तो खर्च जेव्हा अंदाजपत्रकात शिल्लक राहते तेव्हा त्या रकमेचा वापर कर्जफेडीसाठी केला जातो. परंतु आपण पाहतो की आजच्या परिस्थितीमध्ये अशी शिल्लक सहसा उरत नाही. तसेच शिल्लक रक्कम इतकी अल्प असते की ती कर्जाच्या मानाने खूपच कमी असते. त्यामुळे कर्जफेडीपेक्षा सरकार इतर कार्यांसाठी त्या रकमेचा वापर करते. अशा पद्धतीने आपण जवळजवळ सार्वजनिक कर्ज परतफेडीची 11 पद्धती पाहिल्या. सार्वजनिक कर्जफेडीच्या ज्या आपण 11 पद्धती पाहिल्या त्यापैकी कर्जनिषेध आणि कर्ज परिवर्तन या ज्या प्रकारांचा कर्जफेडीशी काही संबंध नाही, ते कर्जफेडीचे प्रकार नसून कर्ज न देण्याचे किंवा स्थगित करण्याचे प्रकार आहेत. आणि इतर सर्व प्रकार हे कर्ज परतफेडीच्या व्यवस्थेबाबत आहे. कर्जाची संख्या, कालावधी, कर्ज देणारे, कर्जाची रक्कम इत्यादी गोष्टींचा विचार करून कर्ज परतफेडीच्या भिन्न मार्गाचा अवलंब सरकार करत असते. अशा प्रकारे आज आपण सार्वजनिक कर्ज परतफेडीच्या ज्या पद्धती आहेत त्या पद्धती सविस्तर पाहिल्या. पुढच्या लेक्चरला आपण सार्वजनिक कर्जाचा भार ही संकल्पना पाहणार आहोत. धन्यवाद.